तो आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षय पाटील पंचाच्या भूमिकेत पाहतोय. एक चांगलं डिसिजन आणि मात्र भिवंडी टेनिस बॉलमध्ये आणि पुन्हा महाराष्ट्रामध्ये त्यांचं देखील नाव काढलं जातं. आणि त्यांच्या साथीला आपण पाहिलं तर अजय पाटील आणि राजेंद्र बजागे यांचं देखील आपण पाहतोय. 4 दिवसामध्ये तुम्हाला पंचांच्या भूमिकेत देखील पाहायला मिळतील. आणि या मॅच करता आपण पाहतोय नक्कीच पंच आपल्या गावातील आपण पाहतोय अजय पाटील यांच्या साथीला विघ्नेश पवार आपण देखील पाहतोय पंचाची कामगिरी करताना. कारण आज गावातील स्पर्धा आणि गावाच्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं कशा पद्धतीने कंप्लीट करणं यावर सर्वांचं उद्दिष्ट सर्वांचं ध्येय असताना आपल्याला पाहायला मिळते. या मॅच क्रमांक सेकंड राऊंडमध्ये सेकंडसाठी मात्र आपलं टीम राहुल स्पोर्ट्स सोनटक्के अँड जर्मन खोनी बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमसाठी. या मॅच करता माझ्याकडनं शुभेच्छा असतील. कारण क्रिकेटमध्ये प्रत्येक खेळाडू आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. प्रत्येक गावातील मॅच आमच्यासाठी महत्त्वाची आहे. तर एका एंडवरती फलंदाज रत्नराज आणि नॉस्टॅकर एंडवरती विनोद बॉलिंग मार्कवरती आला. यावली वेट अँड वॉच फाईन लेग बाउंड्रीवरती सरळ आघात. तर मगाशीच म्हटलं होतं की सर आता मी थांबणार नाहीये. कारण आता माझी फलंदाजी माझी पहिल्या मॅच झाली नव्हती. पूर्णपणे जबाबदारी कारण तो कॅप्टन टीमचा सरळ सेनापती आहे. बालेकिल्ला सज्जसाठी झालाय. बालेकिल्ला लढण्यासाठी होतोय आणि आल्या आल्या प्रहार करतोय. शॉर्ट ऑफ लेनला ॲक्रॉस झाला. सरळ चेंडूला आपला बॅकवर्ड स्ट्रोकवरती घेतलं आणि सरळ मग बॅकवर्ड स्ट्रोकनं चेंडूला फेकून दिलं गेलं. फाईन लेग बॉन्डिंग ॲज अ वन टॉप पॅकेज क्लिअर केले पाहायला मिळते. आणि चौकार मात्र धावसंख्या फरकावरती 4 या गडावरती. तर आज आपण पाहतोय बॅटिंग चारवरती विनोद नॉस्टॅकर बॉलिंग मार्कवरती पाहतोय. गोलंदाज नितीशला पाहतोय. एक वेगवान तेजदार गोलंदाज जो मात्र टीम सोनटेकडे प्रमोट केलाय. 6 बॉल ऑन अ प्रोसेस ॲज अ पॉवर प्ले. सेकंड बॉल यावरी बॅट चेंज यावरी सुपर बॉल ज्यावरती मात्र अटॅक करण्याचा प्रयत्न होता. इसरा कव्हर मिड ऑफमध्ये आपल्या हलक्या हातानं फक्त एक चेंज घेतली आणि त्यानंतर मात्र कुठल्याही प्रकारची धाव दिली नाही आहे. डॉट सुरीमध्ये पाहायला मिळतंय. पहिल्या षटकातील 2 चेंडू सुरीत टाकले गेलेत. पहिल्या चेंडूवरती आघात झाला. दुसऱ्या चेंडूवरती कमबॅक यालाच म्हणतात एक तीर एक मेरी म्हणजे क्वालिटी क्रिकेट काय आज मात्र प्रेक्षकांना पाहायला मिळतं. तिसऱ्या बॉलसाठी यावेळी मिड विकेटला सरळ चेंडू स्टेपावरनं पाठवलं. इस्त्रा कव्हर रिझन मात्र लँड होईल का. वन टप्प्या अखेरीस चेंडू मात्र बॉन्डी लाईनला क्लिअर करतोय. जर नाव आहे रत्नराज काय जबरदस्त फलंदाजी करतोय. त्याच्या षटकामध्ये कशा पद्धतीने प्रत्येक क्षेत्रामध्ये खेळता आला पाहिजे. त्या खेळाडूला प्रत्येक क्षेत्र कम्प्लीट करता आलं पाहिजे. पहिला चौकार तुम्ही पाहिलाच रत्नराजचा कर फाईन लेगला. दुसरा चौकार तुम्ही पाहिला स्टेप आउट केला. फुटबॉल झोनमध्ये वेगाने आला आणि स्वार केला एक्स्ट्रा कव्हरला आणि त्यानंतर मात्र चौकार आला. अप्रतिम. धावसंख्या फलकावरती 8. 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय जानवार खोणी 8 या धावसंख्येवरती. एका साईडनं राहुल स्पोर्ट्स सोनटक्के त्यांच्या ऑनर आहेत. त्यांच्या माध्यमातून स्पर्धा आपल्याला पाहताना की स्पर्धेमध्ये कशा पद्धतीनं झेपावली जाते. चौथ्या बॉलसाठी यावली ऑन साइड इन टू द गॅप सरळ बॉन्डी लाईनला क्लिअर करतोय. काय त्याचा स्ट्रोक खेळतोय. त्यासाठी फाईन लेग बॉन्डिंग मध्ये काय दर्जेदार स्ट्रोक्स आहे. वाट बॅटिंग कमाल काय बंदा कमाल की बल्लेबाजी मान फ्रॉम खोनी. राज यावली मिस टायमिंग आणि त्यानंतर मात्र चांगला रन ऑफ ॲज अ गुड रनिंग ॲज अ गुड जॉब. एक सिंगल कन्वर्ट करतोय आणि एका सिंगल स्कोर कार्ड जाऊन पोहोचते ते फलकावरती 13 या धावसंख्येवरती. 3 चौकार जे मात्र आपल्या बॅकवर स्ट्रोकने ठोकले त्यानंतर सिंगल कन्वर्ट केली आणि 5 चेंडूचा खेळ अखेरीस कंप्लीट झाला. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज नितेशच्या त्यानंतर बिग बॅटर विनोद हा मात्र नॉन स्ट्रायकर आणि तायका एनवरती शेवटच्या बॉलसाठी यावली स्लो लाईन सर्वात अस्र जे मात्र डॉट केलं गेलं.
षटक ओव्हर क्रमांक पहिली कंप्लीट झाली. ती मध्ये पॉवर प्लेची धावसंख्या जाऊन पोहोचली फरकावरती जयहनुमान खोणी विदाउट लॉस 13 या धावसंख्येवरती. त्याच्यामध्ये 3 चौकार होते. त्याने की रत्नदासचे त्यामध्ये येणाऱ्या 18 बॉलमध्ये तुम्हाला फील्ड टूरवरती जाताना पाहायला मिळणार आहे. तोपर्यंत घेऊयात ब्रेक आणि देऊयात आमच्या डीजेला संधी. तिसऱ्या राऊंडमध्ये पहिली मॅच नांदिकने वर्सेस धोंडा वडवली बी, जी मात्र उदयगरत पुरस्कृत जी मध्ये नवीन खेळाडू आहेत त्यांच्यामध्ये तुम्हाला मॅच पाहायला मिळणार आहे. नांदिकने शेवटीत मात्र धोंडा वडवली बी. जे सिनियर प्लेयर आहेत ते तुम्हाला नक्कीच संडेमध्ये पाहायला मिळतील, सॅटर्डेमध्ये पाहायला मिळतील. ज्याच्यामध्ये झिळके टीममध्ये तुम्हाला केदार पाटील, अभिनव पाटील पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅकवर देखील पाहायला मिळेल. त्यानंतर तुम्ही विचार केला तर टीम धोंडा वडवली ती मात्र पाहायला मिळणारे प्रमुख जी मात्र प्रथमेश थालके, अक्षय पाटीच्या नावाने ओळखली जाते. कवाड टीमकडे तुम्हाला किरण जो बिग प्लस 2023-24 मध्ये खूपच रीड आहे. विकी सारखा फलन देखील पाहायला मिळेल. टीम मनगाव देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे. पण जरा घाई करायची आहे अजय पाटील सर. डिफॉल्ट प्रत्येक ओव्हरसाठी फक्त 5 मिनिटं द्यायची आहेत, कारण यानंतर आपल्याला पाहायला मिळेल तिसऱ्या फेरीतील जी मॅच आहे एका साईडनं धोंडा वडवली बी आणि त्यांच्या विरोधात पाहायला मिळेल नांदिकने. सेकंड वर बॉलिंग ट्रॅकवरती आलाय गोलंदाज सूरज ॲक्युरेसी महत्वाचा असणार आहे. एक चांगला प्लेयर यावली खेळण्याचा प्रयत्न करतोय. मिस्तामिक स्ट्रोक, चेंडू खाली क्षेत्ररक्षक नाही है ना. गेंद तेरी है ना गेंद तो मेरी है, गेंद तो साली पीच में गिरी है. सेम झोन मध्ये कारण संघर्षावरती प्रयत्न करत होता आणि त्यानंतर मग त्यांनी मोमेंटम खेळण्याचा प्रयत्न केला. जसं नाव आहे नक्कीच रत्नराज, काय फलंदाजी आहे. न्यू बॅटर जो मात्र मैदानच्या तुम्ही पाहतोय विनोद देखील त्याला साथ देण्याचा प्रयत्न करेल. आतापर्यंत धावसंख्यामध्ये ज्या धावा आहेत त्या मात्र नक्कीच वैयक्तिक धावांवरती खेळतोय 15. फ्लॅटेड बॉल इसे कहते हैं सोने पे सुहागा आणि 15 नो बॉल. तो मात्र फ्री तुम्हाला पाहायला मिळेल. पिमर बॉल सर्वात हायटेड बॉल, याचा फ्लॅटेड डिलिव्हरी, नो बॉल. पिमर बॉल ज्यावरती मात्र फ्री पाहायला मिळणार आहे आणि फ्री हिटने मात्र विनोद यावेळी सेकंड एंड जाणार आहे. थोडंसं कुठेतरी टायमिंग परफेक्ट नाहीये त्यामध्ये फलंदाज रत्नाचा भविष्यकाल, कारण थोडासा तो डगमगला आणि त्यानंतर मात्र आपल्या फुलटच बॉलवरती ज्याला मात्र फ्लॅटेड बॉलवरती पूल करण्याचा प्रयत्न होता. आता त्यानंतर यशस्वी झाला आणि भविष्यकाल सिंगल कन्वर्ट केली आणि मात्र विनोद यावेळी फ्रीचा बॉल मात्र कशा पद्धती कन्वर्ट करणार आहे पाहायला मिळणार आहे. मात्र यावेळी गोलंदाजी मार्गातील सूरज तो देखील चांगला गोलंदाज आहे, आपल्या टीमसाठी येणारा प्रयत्न करणार आहे, कारण राहुल स्पोर्ट्सचं पण मात्र सोनटके. स्लो बॉल, फ्रीचा बॉल मात्र अटॅकिंग मूड मध्ये नाही आहे. एकच सिंगल येते, एक सिंगल कन्वर्ट केली जाईल. एका सिंगल स्कोर कार्ड पुढे सारखे जाऊन पोहोचते फलकावरती 18 या संख्येवरती. 18 क्रमांक जर्सी प्रदान केली विराट कोहली या व्यक्तिमत्वानं. टीम इंडियाचं नेतृत्व केलं. IPL 2024 मध्ये पुन्हा बँगलोरकडे पाहायला मिळणार आहे. ना निष्ठा सोडली, ना मॅच सोडली, ना ट्रॉफी नावावरती, ना टीम सोडली. एकच व्यक्तिमत्व, RCBचा सर्वात उत्तम खेळाडू म्हणजे विराट कोहली, जो म्हणतो पुण्याच एकदा RCB कडे येणार आहे. यावेळी हलका झेल आणि या खेळाडूंना ऑन साईडला म्हटलंय महत्वाच्या खेळाडूला की आयुष्यमान भव, तुला देखील जीवदान दिलं जात आहे आणि त्याचा नाव आहे रत्नराज. आता मात्र या संधीचं सोनं करावं लागणार आहे, आता ठोकावं लागणार आहे. आतापर्यंत चांगली फलंदाजी केली आहे पण कुठेतरी बॅकपोस्ट स्ट्रोक त्याचा थोडंसं मात्र स्ट्रॉंग होत नाहीये, कारण मनगटी ताकद अजमावत नाहीये, टायमिंग परफेक्ट नाहीये. धावसंख्या फलकावरती 20 रन ऑन द स्कोरबोर्ड, 20 या धावसंख्येवरती. 5वा बॉल. गोलंदाजी वरती खऱ्या अर्थानं स्वारवण्याचा प्रयत्न करतोय. गोलंदाजी त्यामुळे अप्रतिम उत्तंगी आहे. त्यामुळे चांगला स्ट्रोक्स यामध्ये खेळण्याचा प्रयत्न मिड ऑफला पाहू शकाल. अलाउंड कार्पेटने खेळण्याचा प्रयत्न मात्र मिड एक्स्ट्रा कबरचं क्षेत्ररक्षक मिड विकेटला आणि मिड ऑफला येईपर्यंत एक सिंगल नाही तर 2 धावा कंप्लीट केलं आणि 2 धावांनी स्कोर कार्ड पुढे सरकत आहे आणि जाऊन पोहोचते फलकावरती 22 या संख्येवरती. विदाउट लॉस ऑन द स्कोरबोर्ड. चांगली सुरुवात, चांगली पार्टनरशिप क्रिकेटचं सर्वात उत्तम असर आहे, कारण येणारे सलाम जोडी तुम्ही विकेट लॉस ऑफ झाले नाही तर मात्र येणाऱ्या शेवटच्या बॉलवरती फक्त अटॅकेड मूड पाहायला मिळेल. शेवटचा बॉल यावेळी मिड विकेट पुन्हा एकदा लँड केला. क्षेत्ररक्षक यावेळी वेगाने येतोय. आता यावेळी या चेंडूवरती खऱ्या अर्थानं विकेटचं पद्धक आहे, कारण फर्स्ट विकेटचं डाऊन इयर फलंदाज मित्र रत्नराज याला परतावा लागणार आहे
आता येणारे 12 बॉल्स बॉलिंग ट्रॅकवरती येतील, तोपर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 22 या धावसंख्येवरती. येच कमांडीच आहे. धन्यवाद. 2024 नूतन वर्षामध्ये नवीन खेळाडू. आता यावेळी टीम मीटिंग ती मात्र फक्त 1 मिनिट द्यायचं आहे. बॉलिंग ट्रॅकवरती लगेच गोलंदाजी मार्कवरती न्यू बॅटर देखील सॅकअप इनवरती आलाय. येतात आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि बॉलिंग मारते तिसऱ्या ओव्हरसाठी टीम सोनटेकेकडनं. एक चेंडू बाकी आहे. एक बॉल बाकी आहे. पहिल्या चेंडूवरती पंच 2 धावा, दुसऱ्यावरती नो बॉल. न्यू बॅटर सुमंत केतन यावेळी स्ट्रायकर एनीवरती येत आहे. बॉलिंग ट्रेस सज्ज होतो गोलंदाज सूरज आपल्याला पाहायला मिळतो शेवटच्या बॉलसाठी. यावेळी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. राऊंड ग्राउंड क्षेत्ररक्षक जो वेगाने येईपर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण त्या क्षेत्रामध्ये खेळणं आहे ना, त्या क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने मध्ये पाऊल होत्या आणि त्यानंतर मात्र 1 नाही 2 नाही तर तिसरा प्रयत्न होईल. कारण मात्र फलंदाज विनोदला देखील परतावं लागणार आहे. कारण बॅक टू बॅक सेकंड विकेटचा डाऊन या षटक मात्र 2 कंप्लीट झाली. 2 ओव्हर अखेरीच मात्र धावसंख्या फलकावरती विदाउट 2 इन लॉस 24 या धावसंख्येवरती. 24 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. 2 विकेट नंतर 24 धावसंख्या फलकावरती येते. 12 चेंडू अजूनही मात्र आपल्याला बॉलिंग ट्रॅकवरती येताना पाहायला मिळतील. तोपर्यंत घेऊयात ब्रेक, घेऊया डीजेला संधी. तिला बॉल यामुळे या 5चा 1 चेंडू आला होता. कार्पेट ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न असताना पण 30 सर्कलला रिझन देखील होत नाहीये, त्याला देखील क्रॉस करत नाहीये आणि त्याच पाहू शकाल एक सिंगल कन्वर्ट केली जाते आणि एका सिंगल स्कोर कार्ड जाऊन पोहोचते फलकावरती 25 या धावसंख्येवरती. ज्युनियर टीम मध्ये एक चांगली गोष्ट पाहायला मिळाली की सातत्यानं संघर्ष करत असताना मात्र आपल्या शैलीला आपल्याला खेळाला कशा पद्धतीने पुढे नेणं, कशा पद्धतीने मात्र त्या खेळापासून आपल्या क्रिकेटवरती प्रभावित करणं आणि त्यामध्ये आपल्या गावाचं नाव कसं करणं हे देखील मी आज पाहतोय.
कारण एकाकडे देखील अनुभव नाहीये, मात्र आपल्या शैलीनं, आपल्या खेळानं आणि आपल्या चांगल्या क्रिकेटनं आज सर्व काही संपन्न करत आहेत. असे सर्व मजे क्लिअर पाहतो भिवंडी तालुक्यातील. आपली चांगला बॉल ज्यावरती मात्र चांगलं पिकअप करण्याचा प्रयत्न होता, मात्र 2 धावा तेवढ्याच वेगाने कंप्लीट करतोय नवीन बॅटर जो मैदानाच्या आतमध्ये दीपक, आणि त्याच्यामध्ये पण विचार केला तर त्या साथीला केतन आपल्याला पाहायला मिळत आहे. सिंगल कन्वर्ट झाली आहे आणि एका सिंगलनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचते फलकावरती 26 या धावसंख्येवरती. 26 रन ऑन द स्कोर बोर्ड. 26 धावसंख्या फलकावरती असताना आपल्याला पाहतोय 2 चेंडू आत्तापर्यंत फेकून झालेत, खर्च फक्त 2 धावा करतोय. तिसरा बॉल यावेळी बेट अँड वॉच सरळ ऑन साईडला चेंडूला पाठवलं, फ्लॅट एट षटकार. Flat it as give me attack is mood as a give me plan on side a perfect timing षटकार. आणि या 6 धावांनी मात्र स्कोर कार्ड 6 ने पुढे सरके जाऊन पोहोचले फलकावरती 32 रन 32 या धावसंख्येवरती. 32 धावसंख्या फलकावरती आली आहे. 3 चेंडू आतापर्यंत फेकून झाले, 9 चेंडूचा खेळ अजूनही पहिल्या इनिंग मध्ये शेष आहे. कारण एका साईडनं राहुल स्पोर्ट्स 2 विन द टॉच अँड बॉल फर्स्ट, ज्यावरती मात्र या मॅच करता निर्णायक षटक उचवली फलंदाजी करत असताना बॅटर आपण पाहू शकाल एक चांगला स्ट्रोक खेळलाय तो मात्र ऑन साईड मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये फ्लॅटे षटकार आणि त्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. यावली मिड ऑफ. पहिला चेंडू विचार केला तर मिड विकेट, दुसरा चेंडू मात्र मिड ऑफ आणि मात्र यावली पाहू शकाल कॅमेरा मारलाय का? चौकार आहे. टॉप मध्ये प्रयत्न केले होते, मध्ये चौकार आलाय. त्या क्षेत्रामध्ये आमचे पंच देखील विराजमान आहेत. चौकार येतोय आणि या चौकाराने मात्र धावसंख्या पुढे सरके जाऊन पोहोचते फलकावरती 36 या धावसंख्येवरती. 36 रन ऑन द स्कोर बोर्ड. यावली ऑन साइड पुन्हा एकदा काय स्ट्रोक खेळतो, मात्र फटका बसलाय, फलंदाजाला फसवावं लागेल. एज अ बिग विकेट एज अ फिनिश. फंस गई बड़ी मछली जाल में. रिकॉर्ड पे आती होती बढ़िया बल्लेबाज यहाँ पर. चांगली फलंदाजी करत असताना मात्र परतावाला चांगलं स्ट्रोक खेळत होतं. एका साईड ऑन साईड, एका साईड नेस्ता कवर, त्यानंतर मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये जर विकेट इज अ डाऊन हिअर. चांगली फलंदाजी करताना मात्र त्याला परफेक्ट रिझन थांबवलं गेलं. ऑन ट्रॅकवरती पुन्हा एकदा युवराज त्याचं नाव आहे टी शर्टवरती युवी. युवराज म्हटलं तर युवराज सिंगची आठवण खऱ्या अर्थानं त्या खेळाडूचं ओळख तुम्हाला सगळ्या सत्रामध्ये दिली आहे. 12 डिसेंबर 2011 कोण विसरणार. जे घडलं नव्हतं ते घडलं, जे घडणार नव्हतं ते घडून दाखवलं आणि वन मॅन आर्मी अशक्यला शक्यमध्ये पराभूत केलं आणि बॉन्डच्या बॉलिंग मार्कवरती 6 षटकार ठोकणारा पहिला विक्रमी फलंदाज युवराज सिंग. षटक जर विचार केला तर कंप्लीट होत आहे. या षटकामध्ये एक सिंगल कन्वर्ट झाली, धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 37 या धावसंख्येवरती. आता मात्र उर्वरित 6 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. त्यानंतर आपण टॉपवर पोहोचणार आहोत. एका साईडला ते मॅच क्रमांक 3ऱ्या फेरीतील फर्स्ट मॅच, एका साईडनं नांदिगणे आणि त्यांच्या विपक्ष टीम दोंडा वडवली बी. चला दोन्ही कॅप्टन्स आपण देखील टॉसवर पोहोचायचं. इनिंग पर्यंत मी सगळे तुमच्यासोबत पोहोचणार आहे. मान्यवर देखील आपल्यापर्यंत पोहोचतील. आपण पाहतो टॉस बॉक्स स्वर्गीय वसंत बाबू शिल्लार तिथे आपलं स्टँड पाहायला मिळते. ते बॉक्स टॉप मध्ये पाहू शकाल. 4 दिवस तुम्हाला मात्र अनेक प्रेक्षक, अनेक खेळाडू, अनेक मात्र मान्यवर देखील तिथे रजा होताना मिळतील. अशा स्वरूपाने आपल्या 4 दिवसामध्ये स्पर्धा देखील कंप्लीट करायची आहे. लास्ट ओव्हर अगेन बॉल अक्षय जर घाई करायची स्पीडअप करा. पंच बॉलिंग मार्कवरती येतोय. सायकल एनवरती न्यू बॅटर जो मात्र नव्याने आलाय फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. रेखांत आपण पाहतोय टीम खोंडीगडला. फर्स्ट बॉल जो पाटीलला यावेळी क्रॉस करतोय आणि त्यानंतर मात्र चेंडूला फक्त
तर मुंबईनं फेडण्याचा प्रयत्न करत आपल्या सॉफ्ट हँडनं आणि सिंगल अर्जित केली जाते आणि एका सिंगलनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचते फलकावरती. 38 रन ऑन द स्कोर बोर्ड. 38 धावसंख्या फलकावरती. 5 चेंडूचा खेळ अजूनही शेष आहे. दुपारच्या 17 मध्ये तुम्ही जर पाहिलं तर वातावरण मात्र तेवढं काही सुलभ नाही आहे. या मैदानामध्ये तुम्ही फक्त बॅकसाईडला झाडी पाहतात, निसर्गरम्य वातावरण देखील पाहतात आणि क्रिकेटचा जर विचार केला तर याचा मात्र खूप चांगला आनंद घेताना सर्व प्रेक्षक राहतात देखील मी पाहतोय. त्यावेळी बॉल चांगला मात्र पाहू शकाल. लेस्टरच्या मिस करण्याआधी मग चेंडू लगेच पाहू शकाल. व्हाईट बॉल अजय सर आपलं दर्शवताना की व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉलनं धावसंख्या 1 पुढे सरकेल जाऊन पोहोचली फलकावरती. 39 रन ऑन द स्कोर बोर्ड. सकाळच्या 17 स्पर्धेला सुरुवात झाली आहे. सर्वोत्तम पंचांची भूमिकेत 2 पंच तुम्ही पाहिलं. एका साईडने चांगला व्हाईस जो टी ऑपरेटर तुमच्या एक्की तुम्ही पाहतोय. एमचे कॅमेरामॅन देखील चांगलं काम करतात. 3 दिवसामध्ये तुम्हाला आणखीन चांगलं काम पाहायला मिळणार आहे आणि सुपर संडेमध्ये आपण पोहोचणार आहोत फायनलच्या दिवसामध्ये. अंतिम दिवसामध्ये महान टीम सामन्यासाठी काही मान्यवर या स्पर्धेला मात्र भेट देतील. ते देखील तुम्हाला पाहायला मिळतील. लेग बाईट्स यावेळी लेग बाईट्स चल चेंडू मात्र शरीरष्टी लाडला गेला आणि सिंगल कन्वर्ट केली आणि एका सिंगलनं मात्र धावसंख्या फलकावरती आहे ती आपल्याला पाहायला मिळते. वरच्या गटामध्ये खालच्या गटात नाहीये बघ ना. दोंडावली खाली आहे. कोणती खाली आहे? दोंडावली खाली आहे. नांदिकला नाही आहे. दोंडावली खाली आहे का? अरे मॅच मागून जातील. यावेळी चांगला बॉल पण चांगले अपील मागण्याचा प्रयत्न. मैदानाच्या 40 साईडनं जो आवाज आमच्यापर्यंत पोहोचला कारण याला म्हणतात की कशा पद्धतीने दबाव, कशा पद्धतीने प्रेशर, कशा पद्धतीने स्टॅमिना पंचांपर्यंत पोहोचण्याचं काम केलं. मात्र अपील चांगली होती. ती अपील देखील मात्र दात फेटाळताना अजय पाटील आपण पाहतोय. यावेळी सरळ चेंडू ऑन साईडला पाठवलाय. शतरक्षक वेगाने येतोय तेवढी पाहू शकाल. मात्र यावेळी चांगला चेंडू त्याच्यावरती मात्र कॅरी करण्याचा प्रयत्न होता. मात्र वेगाने आपण पाहिलं तर एकच धावचा प्रयत्न केला जाईल का आणि त्यानंतर मात्र विकेटचं पतंग. बॅक टू बॅक विकेट लॉस ऑफ 4 विकेट देखील आतापर्यंत मात्र लॉस ऑफ दिले टीम मात्र खोणी. चेंडू आतापर्यंत फिटकून झालं पाहू शकाल. एका साईड सिंगल डबल घेत असताना कुठेतरी रोखण्याचं काम केलं. यानंतर तिसऱ्या राऊंडची पहिली मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. दोन्ही कॅप्टन्स सूर्यानगर टीमचा कर्णधार आणि नांदेड टीमचा कर्णधार टॉससाठी यायचा आहे. सूर्यानगर आणि टीम नांदेड टॉससाठी यायचं आहे. टॉस बसून पोहोचायचं आहे. थर्ड राऊंडसाठी जी पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे ती नक्की नांदेड वर्सेस सूर्यानगर. चला दोन्ही कॅप्टन्स आपण टॉसमध्ये पोहोचा. लगेच नाणेफेक केली जाणार आहे. मान्यवरांच्या शुभास्ते पाहतोय. चांगली गोलंदाजी कुठेतरी मात्र आपण पाहतोय कारण एका साईडनं युवराज यांनी चांगली गोलंदाजी केली. कुठेतरी दबाव प्रेशर जो होता तो मात्र अटवला गेला आणि त्या प्रेशरमध्ये महत्वाच्या खेळाडूंना बॅकफुटला आणलं. त्यांना मात्र पूर्णती करूच दिली नाहीये. या निर्णायक क्षणामध्ये निर्णायक चेंडूवरती कशा पद्धतीनं मात्र आपला अटॅक करू शकेल का कारण फलंदाज नव्याने आपण पाहतो स्टॅकर एनवरती. यावली राईट ऑन द टार्गेट as a big attack its ball as a perfect result of the timing as a wicket is down here. धन्यवाद. विजय छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण करून दी. सकाळ सदर म्हटलं मित्रांनो येणारी 19 फेब्रुवारी प्रत्येक गावामध्ये साजरी झालीच पाहिजे. प्रत्येक घरामध्ये महाराजांना विनम्र अभिवादन देखील पाहायला मिळणार आहे. यावली आपण पाहिलं तर विकेटचं होतं बॅक टू बॅक आपल्याला पाहायला मिळते आणि धावसंख्येचा विचार केला धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावरती. 42 रन ऑन द स्कोर बोर्ड. टॉस बघून आपण जाऊयात विजयासाठी. 43 धावांचं टार्गेट असणार आहे. त्याकीच एका साईडने टीम या मॅचची नाणेफेक करतील उमेश पवार.
या मॅचची नाणेफेक करायची आहे. दोन्ही कॅप्टन्स आपण पाहतात सूर्यानगर आणि त्यांच्या विपक्ष टीम आपल्याला पाहायला मिळते ती नक्कीच नांदिक नाही. राऊंड क्रमांक 3 ते द फर्स्ट मॅच यात इन ॲक्शन टू टीम. उमेश पवार यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय मुख्य टॉस बॉक्समध्ये आम्ही कोशिंबेकर 2024 त्याचवर्षी स्वर्गीय वसंत बाबू शेलार ते टॉस बॉक्स बनवलाय. एका साईडने टीम नांदिक नाही, एका साईडने टीम सूर्यानगर. याचा कॉल तर नक्कीच नाणं लहान झालंय. नक्कीच आम्ही कोशिंबेकर आपण पाहतो नक्कीच नाणेफेक जिंकली आहे टीम नांदेडने. तर नक्कीच काय निर्णय असेल. शतरक्षण करत आहेत. 2 मॅच जिंकल्यानंतर तिसऱ्या मॅच नंतर क्वालिफायची मॅच असणार आहे. पण प्लॅनिंग काय असेल. प्लॅनिंग काय नाही, आणि समोर टीम मध्ये सूर्यानगर किती धावांमध्ये रोखण्याचं काम कराल. 30 ते 35 धावांपर्यंत 30 ते 35 धावांमध्ये रोखण्याचं काम करणार. आणि मात्र या स्पर्धेमध्ये काय म्हणशील. ही स्पर्धा कशी वाटते खेळताना. लाईव्ह टेलिकास्ट पाहत आहे, पूर्ण महाराष्ट्र पाहत आहे. कोशिंबेकरांचं बद्दल काय म्हणशील. आयोजन खूप सुंदर आहे आणि खेळाची संधी दिली हेच फार मोठी. तर नक्कीच बेस्ट ऑफ लक टीम नांदिकने इन द टॉच अँड बॉल फर्स्ट. तर नक्कीच बंटी नाणेफेक हरलाय. नाणेफेक जिंकला असं काय निर्णय घेतला असता. शतरक्षण घेतला असता. मात्र आता फलंदाज झाली. किती धावांचा टार्गेट करण्याचा प्रयत्न 40 प्लस करण्याचा प्रयत्न असेल. आणि त्यानंतर ही मॅच नंतर शेवटची मॅच तर प्रयत्न तर असतीलच. आणि मात्र महत्वाची कोणाकडे जबाबदारी असेल की या धावा करण्यासाठी 40 प्लस महत्वाचा खेळाडू असतो. टीम मध्ये 11 खेळाडू असतात. 11 खेळाडूंकडून अपेक्षा असेल कारण की सर्व खेळाडूंच्या हातामध्ये असतं. येस परफेक्ट उत्तर आहे की कारण सर्वांनीच खेळावं. कारण एकाने खेळून क्रिकेट कधीच सिद्ध झालं नाहीये. परफेक्ट पाहायला मिळालं विथ द टॉच अँड बॉल फर्स्ट टीम नांदिकने. त्यानंतर नक्कीच विनोद पवार यांचं देखील आगमन झालंय. मोस्ट वेलकम, हार्दिक स्वागत आहे. आपण देखील मुख्य मंचावरती स्थानावर व्हायचं आहे. आणि या गावातील ज्येष्ठ नागरिक म्हणजे वारणापाडा असेल, कोशिंबे असेल
सर्व मात्र हवेचा आणि खऱ्या अर्थानं मात्र सावलीचा आस्वाद घेताना तुम्हाला खेळाडू कक्ष पाहायला मिळतोय. त्यानंतर तुम्ही मिड ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरचा विचार केला तर तुम्हाला प्रेक्षणीय स्थान देखील पाहायला मिळतं. बॅकसाईड तुम्ही बॅकस्क्रीन पाहताय आणि मात्र मुख्य सेट बॉन्डीजर तुम्ही जर पाहिलं तर मुख्य समाज कक्ष आणि व्हीआयपी डॅश देखील पाहताय. म्हणजे शोभा जेवढी चांगली आहे तेवढं क्रिकेट चांगले आहे. जेवढं मात्र त्यांचा विचार केला तर प्रवेशद्वार आहे तेवढं मात्र क्रिकेटची खूप मोठी पर्वणी देखील पाहतोय. आणि या मॅच करता देखील खूप चांगल्या देखील स्लाईड्स देखील येत आहेत. आणि या स्पर्धेकरता तुम्ही जर पाहिलं तर बॉलिंग ट्रॅकवरती आतापर्यंत सज्ज झाला आहे जो मिस्टर दीपक. त्यांनी 4 चेंडू फेकून झालेत. धावा फक्त खर्च करतो 2. 5वा बॉल पहिल्या चेंडूवरती सिंगल, दुसऱ्यावरती सिंगल, तिसऱ्यावरती डॉट आणि चौथ्यावरती विकेटचं होतं. फर्स्ट विकेटचं राऊंड घ्या. त्यानंतर 1 डाऊन स्वरूपाला न्यू बॅटर स्वप्नील हा देखील बॅटिंग स्टार बळी देतोय. टीम मात्र 64% जी मात्र 43 धावा करण्याच्या अनुषंगाने मात्र मैदान उतरली आहे. यावेळी मात्र लेफ्टहँड प्रतिभा संपन्न खेळाडू त्यापुढे त्याचं पाहायला मिळतोय जो मात्र यावेळी बॅटिंग स्टार स्ट्रायकर एंडवरती उभा आहे. यामध्ये सुपर गोलंदाजी कारण चेंडूला वेगवानच नाहीये. चेंडूला स्लोवर लर्न केलं, चेंडूला मात्र आपल्या कुठल्या स्पॉटवरनं चेंडूला हाईट देणं ते देखील आपण पाहतोय. कारण कुठल्या स्पॉटवरनं सर्वात उत्तम चेंडू आहे. ज्या स्पॉटवरनं चेंडूला हाईट देणं आणि समोरच्या फलंदाजाकडं त्याची स्माईल सांगून द्यायची आहे दीपकची काय गोलंदाजी मी केली आहे. समोरच्या फलंदाजाच्या ऍक्शनच्या विरोधात मी टाकतोय आणि करत असताना मात्र त्या फलंदाजा रोखण्याचं काम करतोय. शेवटचा बॉल यावेळी देखील चांगला बॉल मात्र फायनल लेग लाटँग करण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल कन्वर्ट केली जाते. षटक क्रमांक पहिला कम्प्लीट झालं. धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती फक्त 3 या धावसंख्येवरती. या स्पर्धेकरता तुम्ही जर पाहिलं तर मात्र आर्थिक स्वरूपानं ते मात्र विशेष सगळं तुमच्यावर पोहोचवतंय. प्रथम आपण जे पाहतो 25,000 रुपये आणि जी मात्र आकर्षक ट्रॉफी देखील आपल्याला पाहतोय. आणि श्री आदरणीय दयानंदी धनराम पाटील साहेब जिल्हा परिषद सदस्य ठाणे जिल्हा लायन्सकडून. त्यानंतर द्वितीय पारितोषिक 15,000 रुपये माननीय श्री सचिन बालाराम पाटील साहेब सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती भिवंडी यांच्याकडून. त्यानंतर तृतीय पण 7,000 रुपये माननीय आदरणीय संतोषजी कोमा जाधव उपाध्यक्ष आदिवासी मोर्चा महाराष्ट्र आणि आघाडी यांच्याकडनं. चतुर्थ पण 7,000 रुपये माननीय श्री साईनाथ नाशिकराव पवार समाजसेवक कोशिंबे यांच्याकडनं. त्याला पण जी ट्रॉफीज पाहतो 1, 2, 3 आणि 4 ती मात्र स्वर्गीय वसंत बाबूराव शेलार यांच्या स्मरणार्थ आणि श्री अनिल वसंत शेलार साहेब यांच्याकडनं. त्यानंतर प्रत्येक मॅचसाठी जे आपण मॅन ऑफ द मॅच पाहतो कैलासपती विठ्ठल पवार यांच्याकडनं यांच्या स्मरणार्थ भूषण शांताराम पवार यांच्याकडनं. सन्मान चिन्ह आपण पाहतो नक्कीच ती देखील मात्र आपण पाहतो कैलासपती एकनाथ पवार यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र सचिन गुरुनाथ पवार यांच्याकडनं. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज जे आपण कूलर शेवटच्या दिवसामध्ये पाहणार आहोत ती नक्कीच वाणीश्री साईनाथ गणपत गायकवाड यांच्याकडनं. उत्कृष्ट बॅट आहे जी मात्र तुम्ही म्हटलं तर द ब्रँड ऑफ पालघर जे साजा दुबईपर्यंत पोहोचलं आणि ज्या खेळाडूला ज्या बॅटने प्रमोट केलं डबल ए ब्रँड जफर पटेल कुडूस यांच्याकडनं. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज विचार केला तर शूज शैलेश कृष्णा पवार यांच्याकडनं. त्यानंतर या स्पर्धेकरता आकर्षक चषक जी मात्र निलेश ऑटो दुगाड फाटा यांच्याकडनं निलेश रामदास पाटील यांच्याकडनं. मॅच खेळ बोलतोय सेकंड वर पहिला बॉल की आपली टँकरचा प्रयत्न मात्र मिस टायमिंग स्ट्रोक्स शॉर्ट फाईन लाईक रिझनमध्ये सेफ झोनमध्ये चेंडू लँड झालाय. 1 टप्पा आपण पाहतोय आणि तेवढ्याच वेगाने मात्र डिक्लेअर झोनमध्ये एक सिंगल येते आहे. एका सिंगल स्कोर कार्ड जाऊन पोहोचते ते फलकावरती 4 या धावसंख्येवरती. त्यानंतर फायनल मॅच श्रीमांत मॅच आपण पाहतो नक्कीच हे स्मार्ट वॉच आहे ते नक्कीच करायचं बालू भुईर यांच्या स्मरणार्थ नक्कीच गणेश बालू भुईर यांच्याकडनं. त्यानंतर या स्पर्धेकरता जी चेंडू असते आहे ते नक्की निकेश दिलीप पवार निलेश मधुकर मराडे वीरेंद्र कमलाकर पवार जितेश गुरुनाथ पवार तुषार भास्कर गायकर. त्यानंतर उमेश पवार राजू नवसू अंधेरे त्यांच्या डीजे व्यवस्था रोशन गोडसे आणि पाणी व्यवस्था भूषण शांताराम पवार. सर्वांचं मनपूर्वक आभार. पुन्हा एकदा या स्पर्धेकडे पुन्हा एकदा मॅचकडे बोलूयात. दुपारच्या 17 नंतर आपण संध्या 7मध्ये वेळावर पोहोचणार आहोत. त्याआधी मात्र या स्पर्धेचा या मॅचचा आनंद घेऊया कारण आतापर्यंत जी ॲक्शन माझ्या प्रेक्षक राजाला पाहायला मिळते एका साईडनं खोणी आणि एका साईडनं मात्र सोनटके यांच्यामधला संघर्ष याचं गेम ऑन. सेकंड बॉल बॉलिंग मार्कवरती एक महत्त्वाचा खेळाडू रत्नराज जो मात्र एक परफेक्ट ऑलराऊंडर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ओळखला जातो तो आपल्या बॉलिंग मार्कवरती आलाय. याआधी फलंदाजी केली बॉलिंग करत असताना सर्वात जास्त धावा ठोकल्या. आता बॉलिंग मार्कवरती स्वतःची सिद्धता निर्माण करत आहे कारण एक्सपिरियन्स ॲज अ बेस्ट टीचर अनुभव खूप कमी आहे मात्र या वयामध्ये देखील चांगलं काम करत आहे. 20 धावा ज्याने ठोकल्या होत्या आपल्या बॉलिंग मार्कवरती आता पहिला चेंडू डॉट करतोय. पहिला चेंडू ते सिंगल दुसरा चेंडू डॉट तिसरा बॉल. फाटक गोलंदाजी काय गोलंदाजी केली जाते कारण फलंदाजापासून दूर ठेवणं त्याला ॲक्शन मूडमध्ये आणणं आणि त्याच्यापासून त्याच्या बॅटच्या रिझनपासून चेंडूला मुवमेंट करणं करत असताना आपल्या खांद्याच्या शैलीनं आपल्या ॲक्शन झोननं चेंडूला मात्र माठी विकेटवरती लँड करणं. गोलंदाजी अप्रतिमा 9 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. धावसंख्या फलकावरती फक्त 4 आली आहे.
43 धावांचे टार्गेट आहे. इथनं मात्र अटॅक करावा लागणार टीम मध्ये 100% आपण पाहतोय. राहुल स्पोर्ट्स यावेळी वेट अँड वॉच मात्र सरळ चेंडूला मिड विकेटला लँड केलाय. क्षेत्ररक्षक येतोय आणि अप्रतिम खेळ. सेकंड विकेट इज द लॉस ऑफ मिस्टर विकेटचं बदल आहे. विकेट आहे सर. विकेटचं बदल आहे. फलंदाज रोहन याला देखील तावा लागणार आहे. कारण अप्रतिम स्टॅमिना अप्रतिम फुटवर्क मी पाहिला त्या खेळाडूचा. आउजन पाहिलं तर इमॅजिंग जेल आणि ज्यावरती मात्र तो स्वार झाला. विकेट क्रमांक सेकंड एस कबाटीचे. युवराज मात्र एंडवरती येतोय. युवराज नुसतं नाव मात्र गरजेचं नाही. त्याला ब्रँड ऑफ बनावं लागणार आहे. कारण युवराज सिंग नुसता खेळाडू घडला नाही आहे. त्यांनी स्वतःला सिद्ध केलं 2011 साली आणि टुर्नामेंटच्या माध्यमातून 2003 साली देखील तो गरजला. आणि मात्र खऱ्या अर्थानं एक वाक्य आहे, लोकांना आवडतं ना ते कराल तर प्रोडक्ट म्हणून जगाल. लोकांना आवडतं ना ते कराल तर एक प्रोडक्ट म्हणून जगाल. स्वतःला आवडतं त्याचं कराल ना ते एक ब्रँड म्हणून जगाल. खऱ्या धावत्या जगामध्ये स्वतःची सिद्धता महत्त्वाची आहे. स्वतःचं साम्राज्य स्वतःला उभारावं लागतं. आणि म्हणून क्रिकेटमध्ये प्रत्येक खेळाडू ॲज अ बिग महत्त्वाचा म्हणतो. निश्चितदा बॉलिंग मार्कवरती येतोय मिस्टर दत्तराज. काय गोलंदाजी आहे. वाट अ गुड जॉब. वाट अ गोलंदाजी. वाट अ क्रिकेट आणि वाट ॲज अ स्टॅमिना. पाचवा बॉल फ्लॅटेड बॉल. पुन्हा मिस्टामिंग स्टोक. चेंडू खाली शतरक्षक वन हँड ॲज अ कॅच मुवमेंट. काय कॅच झेल कॅरी केलाय त्या क्षेत्रामध्ये. इस तरह कवर शॉट ऑफला आणि फलंदाज बॅक टू बॅक विकेट आहे मिस्टर युवराज युफयुवी त्याचं बॅक टू द डगआउट. येस जिथे विकेट हॅट्रिक. शेवटच्या बॉलच्या विकेट हॅट्रिक वरती उभा. इथं रनअप घेणार आहे. इथनं मात्र हॅट्रिक कंप्लीट करेल का. आजच्या दिवसामध्ये जे हॅट्रिक त्याच्या नावावरती येण्याचे सज्ज झाला आहे. मात्र येणारा फलंदाज आपल्या टीमसाठी त्याला योग्य त्याने खेळावं लागणार आहे. 43 धावांचं लक्ष. 11 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. धावसंख्या फलकावरती फक्त स्थिरावली आहे. 4 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. एक सिंगल दिली आहे ती मात्र रत्नराजने. पहिल्या षटकामध्ये दीपकने फक्त 3 धावा दिल्या. न्यू बॅटर येतोय यतीश स्ट्रायकर एंडवरती. शेवटचा बॉल. विकेट अटॅक साधी करेल का आजच्या स्पर्धेतील मात्र नाव रतनच्या नावावरती होईल का. मात्र यतीश त्याला स्वरूप देईल का. कारण 43 धावांचं टार्गेट अजूनही 39 धावांचं एक पल्ला दूर आहे. 39 धावांचा प्रवास देखील करावा लागणार आहे. आणि यावेळी सुपर बॉल. 2 षटकं कंप्लीट झाली. 2 ओव्हरचा खेळ अखेरीच कंप्लीट झाला. धावसंख्या फलकावरती फक्त आली ती मात्र 4. पहिल्या षटकामध्ये 3 धावा. दुसऱ्या षटकामध्ये फक्त सिंगल खर्च केली ती मात्र रतनराज. वाट गोलंदाजी. वाट क्रिकेट. येणारे 12 बॉल बॉलिंग ट्रॅकवरती येतील. न्यू बॉलर येईपर्यंत घेऊयात डिझेला संधी. ऐकूयात सुमधुर संगीत. फक्त बॉल कुठली गाडी पाहिजे. हिरो चला स्पीडअप करा. बी फास्ट. कारण घाई करावी लागणार. अजून 3 मॅचेस देखील आपल्याला कंप्लीट करा. घड्याळामध्ये 3:30 वाजता आहेत. कारण या मोसममध्ये या हंगामध्ये
बॅड लाईट लवकर पसरत असते, 6 वाजता परफेक्ट अंधार पसरत असतं त्या अनुषंगाने, कारण प्रत्येक टुर्नामेंटमध्ये सर्वात या स्पर्धेतील त्याबद्दल पाहिलं तर पाहायला मिळते, कारण आज उशीर झाला. उद्या ठीक स्पर्धेला सुरुवात होणार सकाळच्या सत्रामध्ये. आणि गोलंदाज बॉलिंग मार्कवरती येतोय, माणूस आपल्याला पाहायला मिळतोय. आपली चांगला चेंडू ज्यावरती मात्र कॅरी करण्याचा प्रयत्न होता ऑन साईडला, बॅटचं मोमेंटम एज दिलं आणि त्यावरती मात्र चेंडूवरती अटॅक केला आणि 2 धावा देखील कंप्लीट करतोय. सिंगल डबल धाव देखील महत्वाची आहे, कारण पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावसंख्या झाली नाहीये. पहिल्या ओव्हरमध्ये 3 धावा आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये सिंगल आली आणि स्कोर कार्डचा विचार करता धावसंख्या जाऊन बसलेली फलकावरती 6 रन ऑन द स्कोर बोर्ड. आम्ही टेनिस बॉलमध्ये आपण पाहतोय नेव्हिया टेनिसचे बॉल, आणि सातत्याने भिवंडीमध्ये यूज करणारे बॉल म्हणजे कोणते ते नेव्हिया आणि टेनिस. त्या बॉलनं त्यानंतर 70 बॉल देखील आला, मात्र सर्वात जुनं चेंडू जर कोण असेल तर टेनिस बॉल. आणि टेनिस बॉलमध्ये चॅलेंजचं मैदान ते देखील आम्ही जवळून पाहिलं असताना मात्र 2004ची अजूनही आठवण येते. 2014 देखील पाहिलं. त्यानंतर कल्याण विभागातील ती स्पर्धा मात्र आता होत नाहीये. राजू पाटील यांच्या माध्यमातून रतन बुवा ट्रॉफी सर्वात मोठी स्पर्धा कल्याण कोण विभागातील. त्यानंतर पालघरमध्ये सर्वात मोठी स्पर्धा जी आपल्याला पाहायला मिळणार आहे 3.5 लाखाची, ती नक्कीच नायगावचं मैदान. अजून मात्र डिक्लेअर झाली नाही आहे. 3.5 लाखाची स्पर्धा तुमच्या भेटीला येते आहे. मार्च महिन्यामध्ये डे नाईट क्रिकेटचा महासंग्राम त्या मैदानावरती पाहायला मिळणार आहे. येणारी स्पर्धा देखील आपण पाहतोय, कारण आतापर्यंत ज्या अनुषंगाने मात्र स्पर्धेला सुरुवात झाली आहे त्यावेळी ऑन साईड पुनश्चेता खेळण्याचा प्रयत्न होत आहे. शतक स्क्वेअरली डीप पूर्ण येतो तेवढ्याच अनुषंगाने पाहू शकाल की आपली विकेटचं पतंग सुरू पण जे विकेट आपण पाहतोय, कारण तिसऱ्या चेंडूसाठी देखील सॉल्व करण्याचा प्रयत्न केला आणि धावसंख्या फलकावरती येते ती मात्र 7 रन ऑन द स्कोर बोर्ड. कारण कुठेतरी मात्र दबाव, कुठेतरी प्रेशर आणला गेला टीम मात्र खोडीनं आपल्या बॉलिंग ट्रॅकवरती. कारण पहिल्यांदा नाणेफेक हारली, बॅटिंग स्थानवरती आली, करत असताना मात्र 43 धावा ठोकून काढल्या आणि त्यानंतर मात्र बॉलिंग मार्कवरती दीपक आणि रत्नराज काय कमालची गोलंदाजी आहे. एका साईडने A1 क्वालिटी, ज्याला क्वालिटी म्हणतात, त्याला ब्रँड ऑफ म्हणतात क्रिकेट टेनिस बॉलमध्ये, ते देखील आपल्याला संधी पाहायला मिळाला. पहिल्या दिवसामध्ये खूप चांगल्या पद्धतीने पाहतोय, आता मात्र दोन्ही टीमसाठी एक खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळणार आहे. कारण क्रिकेटमध्ये प्रत्येकाचा एक दिवस आहे. क्रिकेट ना तुझा आहे ना माझा आहे, परवा तिसऱ्याचा आहे, कारण प्रत्येकाचा एक दिवस येतो. म्हणून क्रिकेटमध्ये कधीच जे गर्व पडवू नका. क्रिकेटमध्ये म्हणजे मी पण आणू नका की मी करू शकतो, मी केलं होतं, त्याला महत्त्व नाही आहे. कारण आठवण करून दिली मी सकाळ सत्रामध्ये, कारण ज्या टीम गुरसईबीनं पूर्ण महाराष्ट्र हलवलं, ज्याने सारख्या डुबईपर्यंत पोहोचली, तर या सीझनमध्ये जी तारीख होती आपण पाहिली तर नक्कीच डिसेंबर महिन्यामध्ये अकलोलीचं मैदान प्रणय 11 ट्रॉफी यतीन पाटील यांच्या माध्यमातून आम्ही समाल करत असताना एका साईडनं गोरसेबी ही गोरसेबीनं प्रवास करून आली होती आणि क्वालिफायची मॅच होती FTC कोडूस फैजान मैमनच्या विरोधात. सोयब अव्वा याने बॉलिंग ट्रॅकवरती आला या सीझनमध्ये आणि मात्र भावेश पवारला बाद केलं. पवन केनाई स्ट्रायकर एंडवरती आला आणि 6 चेंडूमध्ये 7 धावा करू दिल्या नाहीत या गोरसेबी टीमला. म्हणून मी म्हणतो क्रिकेटमध्ये प्रत्येकाचा एक दिवस आहे. आणि मात्र फैजान मैमन त्याचा जल्लोष आम्ही पाहिला, फैजानमध्ये इन ॲक्शन आम्ही पाहिली, कारण ज्या पवन केनेने सर्व खेळाडूंना नाबूद केलंय त्याला मात्र या वर्षामध्ये या सीझनमध्ये वाडा तालुक्यातील सर्वात उत्तम खेळाडू म्हणजे फैजान मैमन यांनी रोखलं गेलं आणि मात्र टीम गोरसेबीला पराभूत केलं आणि आपल्या परतीच्या प्रवासाला घराकडे पाठवलं. म्हणून मी त्यातला समालोचक आहे, मी फक्त वर्तमानकाराला मानतो. पण क्रिकेटमध्ये ते देखील शक्य करून दाखवलं वाडेकरांनं. त्यानंतर वाड्यामध्ये ती स्पर्धा झाली त्याच्यामध्ये धानीचा सुपुत्र विश्वनाथ जाधव 6 चेंडू 33 धावा ठोकल्या पवन केनेनं. ती स्पर्धा देखील आम्ही पाहिली. पण क्रिकेटमध्ये प्रत्येकाचा एक दिवस असतो. त्यावेळी चांगला बॉल चवरतीमध्ये पाहू शकाल, खूप चांगल्या पद्धतीने प्रयत्न करत असताना कारण पूर्णपणे अडचणीत सापडली आहे आणि या अडचणीमध्ये एकच वाक्य असतं की या टीमसाठी चलना है तो वक्त के साथ चलो, बदलना है तो वक्त के साथ बदलो, चलना है तो वक्त के साथ बदलो, चलना है तो वक्त के साथ चलो, करना है तो अभी करो नाही तर यहाँ से घर चलो. करायचं ते आताच करायचं आहे, वेळ गेल्यानंतर मात्र फायदा नाही आहे. बॉलिंग मार्कवरती येते पुन्हा एकदा, टायमिंग महत्वाचा आहे. ती मात्र 100% अडचणीत सापडली आहे कारण एका साईडनं यवन गोलंदाजी ती मात्र अप्रतिम झाली आहे. वाडा बॉल गोलंदाजी अप्रतिमा, कुठल्याही प्रकारचा मोमेंटम करू देत नाही. 3 ओव्हर कंप्लीट झाल्या. पहिल्या षटकामध्ये 3 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 1 सिंगल आली आणि तिसऱ्या षटकामध्ये 3 धावा आल्या. काय गोलंदाजी केली आहे. धावसंख्या फलकावरती फक्त येते ती मात्र 7 या धावसंख्येवरती. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 36 धावांची गरज आहे. 6 षटकार ठोकाव्यात लागतील, विक्रम करावा लागणार आहे या स्पर्धेत तर थांबायचं आहे. तोपर्यंत घेऊया डीजेचा स्वाद. देखी मुझसे सीटी बजे हाथ से ताली.
धन्यवाद टीचर. शेवटची 6 बॉल ती मध्यवर्ती मात्र अटॅक करावा लागणार टीम मात्र सोनटेके व मात्र की राहुल स्पोर्ट्स. आकाश 6 चेंडू आणि 36 धावा. क्रिकेटमध्ये 39 धावा देखील पाहिल्या, क्रिकेटमध्ये 36 धावा देखील पाहिल्या, क्रिकेटमध्ये 6 चेंडू धावती झाली आहे. कारण राहुल स्टेप आउट करायचा प्रयत्न करतो, फुटवर्क झोनमध्ये पाहतोय. कारण एक वेळ मोबाईलमध्ये नेटवर्क नसेल चालेल, क्रिकेटमध्ये फुटवर्क गरजेचं आहे. कारण कॉल केव्हाही लागू शकेल नेटवर्क आलं त्यामध्ये. क्रिकेटमध्ये वेळ आणि तो फुटवर्क झोन नाही झाला तर मात्र तो स्ट्रोक येणार नाही आहे. चांगली गोलंदाजी पण पाहतोय, आकाश देखील चांगली गोलंदाजी करतोय. काय अप्रतिम मात्र गोलंदाजी केली आहे. दीपकने 6 चेंडू फेकून 3 धावा खर्च केल्या. त्यानंतर रतनराज एक परफेक्ट ॲज अ परफेक्ट ऑलराऊंडर टीम खोणी या गावातील सुपुत्र ज्याने मात्र आज योग्यतेने काम केलं त्या मॅच करता. त्यानंतर मात्र मानस आला, मानसने देखील 3 धावा खर्च केला. आकाश मात्र बॉलिंग ट्रॅकवरती आलाय, त्यांनी सिंगल धाव खर्च केली आहे. 5 चेंडूचा खेळ अधुनिशच्या चेंडू क्रमांक 2. सेन्सिटिव्ह क्रिकेट संध्याकाळी 17 थोडासा उन्हाचा तडाखा देखील कमी होत आहे. सूर्य देखील आपल्या रस्त्याकडे मात्र प्रभावित होत आहे. त्यावेळी चेंडू मात्र इंटू द गॅप मध्ये बॉडी लाईनला क्लिअर करतोय. हे स्ट्रोक आधी येणं गरजेचं होतं, कारण हे स्ट्रोक आता येऊन फायदा नाही आहे. कुठेतरी मात्र प्रेशर आणि दबाव वाढलं गेलं, त्यानंतर मात्र या स्ट्रोकला महत्त्व नाही आहे. कारण पहिल्या 2 षटकामध्ये धावाच झाल्या नाहीत. पहिल्या 2 षटकामध्ये 30+ ही धावसंख्या झालेली असती, कुठेतरी मात्र तुम्हाला लढणं शक्य झालं असतं. पहिल्या 2 षटकामध्ये फक्त 4 धावा आल्या. दीपकच्या गोलंदाजीवरती 3 धावा आल्या, रतनच्या गोलंदाजी एक सिंगल आली आणि त्यानंतर मात्र मानसने देखील 3 धावा खर्च केल्या आणि त्यानंतर मात्र या बॉलवरती तो अटॅक झालाय. शेवटचे 4 चेंडू क्रमांक 3 पाहतोय. संध्याच्या 17 आपल्याला थोड्या बलत पाहायला मिळणार आहे. त्यानंतर सूर्यानगरच्या विरोधात मात्र टीम तांदिकने यांच्यामधला संघर्ष तुम्हाला पाहायला मिळणार आहे. सरळ चेंडू मात्र डिक्लेअर झोनमध्ये जो मात्र शॉर्ट फाईन लेगचं क्षेत्र आहे, ते क्षेत्र मात्र दूर नाही आहे. क्षेत्रामध्ये चेंडू मात्र सरळ लँड होतोय आणि सिंगल कन्वर्ट होते. एक सिंगल स्कोर कार्ड जाऊन पोहोचते फलकावरती 13 या धावसंख्येवरती. पूर्णपणे हवी ठरली आहे, पूर्णपणे बोल मारणार आहे, पूर्णपणे मात्र या स्पर्धेकरता या मॅचवरती अव्वल ठरली आहे. त्याचा दबाव देखील पाहतोय टीम मात्र जानमान खोणी. पहिल्या लो स्कूल मॅचला शनारपाडच्या विरोधात जिंकवण्याचं काम केलं. त्यानंतर मात्र या मॅचमध्ये बॅटिंग करत असताना 42 धावा ठोकून काढल्या, 43 धावांचं आव्हान दिलं आणि मात्र चेस करत समोरच्या टीमला रोखलं गेलं. काय मात्र क्रिकेट आहे हे देखील आपण पाहतोय. म्हणून प्रत्येक गावामधील, प्रत्येक पाड्यातील, प्रत्येक घरातील एक खेळाडू क्रिकेटमध्ये काम करत असताना आपल्या सर्व काही संपन्न करतोय आणि करत असताना आपल्याला पाहायला मिळते. चौथा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक मिड विकेटचा तेवढाच योग्यतेने पाहतोय. तर सिंगल डबल ने कुछ काम होना बाकी नहीं है. बड़ा स्कोर है, बड़ा सफर से तय करने के बड़े शॉट लगाने पडेंगे. मोमेंटम आपल्याला पाहायला मिळतंय, कारण पाहायला मिळते 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. अजूनही मात्र विचार केला तर 2 चेंडूचा खेळ देखील बाकी आहे. निर्णायक ज्याच्यावरती मात्र आता काय होणं शक्य नाहीये ते देखील आपण पाहतोय. 5वा बॉल पुन्हा डिक्लेअर झोनच्या क्षेत्रामध्ये चेंडू लँड होताना पाहायला मिळतोय. कुठल्याही प्रकारचा मात्र मोठा आघात होत नाहीये. 5 चेंडू शेवटच्या बॉलवरती पाहायला मिळणार आहे. 23 चेंडू फेकून झाले, धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती मात्र 15 या धावसंख्येवरती. पूर्णपणे वन साईड मॅच आणि पूर्णपणे या मॅच करता तो पाहायला मिळाला आणि या मॅचमध्ये पाहायला मिळणार आहे. नक्कीच तुम्हाला नक्कीच मॅच क्रमांक 3 राऊंड पाहायला मिळणार आहे. एका साईडनं नांदिकने चौरीतर मात्र सूर्यानगर नांदिक टीमने मात्र नाणेफेक जिंकली आहे, क्षेत्रात स्वीकारलंय, प्राचारित केले खेळाडू कक्षामध्ये टीम सूर्यानगरला, त्यांना देखील पाहायला मिळणार आहे. या मॅचवरती पूर्णपणे हवी झाली आहे आणि बेस्ट आपल्या टीम चनमान खोणी आणि थोडंसं बॅटलाईट टीम मध्ये राहुल स्पोर्ट्स सोनटेके ही मात्र फलतेबारी फेकून गेली आहे आणि मात्र या मॅचचा मान मॅच गोज टू मिस्टर रत्नराज. अप्रतिम क्रिकेटची पर्वणी. एक परफेक्ट ऑन टेनिस बॉल भिवंडी त्याच्या वैयक्तिक 20 धावा आणि बॉलिंग मार्कवरती 2 विकेट आणि 1 रन फक्त दिली आहे. तो रत्नराज ओके मंचावरती आपण पाहतोय. स्वप्नील जाधव बंडा यांचं इथे आगमन झालेलं आहे. माईक